नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 25 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये असे सर्व प्रश्न पाहणार आहोत जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फोर्ब्सच्या 2026च्या जागतिक अब्ज देशांच्या यादीत कोणत्या भारतीय शिक्षकाचा समावेश होणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलक पांडे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, फोर्ब्सच्या 2026च्या जागतिक अब्ज देशांच्या यादीत भारतीय शिक्षक अलक पांडे यांचा समावेश होणार आहे. आता हे अलक पांडे कोण आहेत मित्रांनो? तर अलक पांडे हे प्रसिद्ध एडटेक प्लॅटफॉर्म फिजिक्सवाला चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मित्रांनो, कोण आहेत अलक पांडे? तर एडटेक प्लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे सीईओ आहेत ते. आणि त्यांनी काय केलेलं आहे कार्य? तर त्यांनी कमी खर्चात गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी फिजिक्सवाला या प्लॅटफॉर्मची स्थापना केलेली आहे मित्रांनो. आणि ते फिजिक्सवाला या प्लॅटफॉर्मवरती भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत आणि त्यांचा आता फोर्ब्सच्या जागतिक अब्ज देशांच्या यादीत समावेश होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजेच की एनसीबीसीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साध्वी निरंजन ज्योती. तर मित्रांनो, कोण आहेत या साध्वी निरंजन ज्योती? तर या भारतीय जनता पार्टीच्या एक प्रमुख महिला राजकारणी, हिंदुत्ववादी नेत्या आणि केंद्रीय मंत्री आहेत. कोण? साध्वी निरंजन ज्योती. आणि मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील फतेहपूर प्रतिनिधित्व करणाऱ्या या खासदार असून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत. तर मित्रांनो, आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजेच की एनसीबीसीच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, जगातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर्वात जलद गतीने सर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारा जगातील पहिला भारतीय गिर्यारोहक कोण ठरला आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूपती राजू अनमिश वर्मा. अधिक माहिती जाणून घेऊया. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे रहिवासी असलेले भूपती राजू अनमिश वर्मा यांनी अवघ्या 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात ही मोहीम पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो, जगातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे आहेत त्यात ते जलद गतीने पार करून रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. कोणी? भूपती राजू अनमिश वर्मा. आणि ते कुठून आहेत? तर ते आंध्र प्रदेश येथून आहेत. आणि त्यांनी मित्रांनो 23 ऑक्टोबर 2024 रोजी आशियातील माउंट एल्ब्रास पासून या मोहिमेस सुरुवात केली आणि 23 जानेवारी 2025 रोजी अंटार्क्टिकातील माउंट सिडली येथे ही मोहीम पूर्ण केलेली आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा प्रस्थापित केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, सलग 8,931 दिवस सरकार प्रमुख म्हणून काम करणारे देशातील पहिले नेते कोण ठरले आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी. अधिक माहिती जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग 8,931 दिवस गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले देशाचे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा करणारे सरकार प्रमुख बनलेले आहेत. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8,931 दिवस सरकार प्रमुख बनून हा रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि मित्रांनो, 2001 पासून ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि 2014 पासून ते आतापर्यंत ते भारताचे पंतप्रधान आहेत. आणि त्यांनी टोटल 8,931 दिवस हा रेकॉर्ड सरकार प्रमुख म्हणून बनवलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2028 मधील जागतिक इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. तर मित्रांनो, ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम मध्ये ही प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कोणती? तर जागतिक इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे? भारतामध्ये होणार आहे आयोजित मित्रांनो. आणि भारतातील ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम मध्ये ही स्पर्धा आयोजित होणार आहे, जी भारतात आयोजित होणारी पहिलीच आणि जागतिक इंडोर ऍथलेटिक्स स्पर्धा असणार आहे. तर मित्रांनो, ही पहिली स्पर्धा आहे जी भारतात आयोजित होणार आहे. आणि
पोलंडमधील टोरुन येथे झालेल्या काउन्सिलच्या बैठकीत याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, गारो हिल्स स्वायत्त जिल्हा परिषद कोणत्या राज्यात आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेघालय. तर अलीकडेच मेघालयातील गारो हिल्स स्वायत्त जिल्हा परिषदेने एक दुरुस्ती मंजूर केली असून त्यानुसार निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जमाती म्हणजेच की एसटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे गारो हिल्स स्वायत्त जिल्हा परिषद कोणत्या राज्यात आहे? तर ती मेघालय राज्यात आहे. आणि ते सध्या चर्चेमध्ये काय आहे, तर या जिल्हा परिषदेने एक ठराव मंजूर केलेला आहे आणि त्या ठरावानुसार निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला आता अनुसूचित जमाती म्हणजेच की एसटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. आणि ही घोषणा मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री कॉन्राड संगमा यांनी केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, कल्पना सोरेन यांना कोणत्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्कार प्रदान करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिक्स शिखर परिषदमध्ये. अधिक माहिती जाणून घ्या. अलीकडेच झारखंडमधील गाडे मतदारसंघाच्या आमदार कल्पना सोरेन यांना नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स समिट 2026 मध्ये वुमन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता कोण आहे त्या कल्पना सोरेन? तर त्या झारखंडच्या आमदार आहेत आणि कुठल्या गाडे मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि त्यांना नुकतेच ब्रिक्स समिट 2026 मध्ये कोणता अवॉर्ड देण्यात आलेला आहे? तर वुमन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणाला? कल्पना सोरेन यांना. आणि मित्रांनो, हा पुरस्कार त्यांना का देण्यात आलेला आहे? तर महिला नेतृत्वाखालील विकास आणि तळागाळातील सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून हा सन्मान त्यांना ब्रिक्स समिट मध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, इंडिया ओपन 2026 मध्ये महिलांचे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनाहत सिंग. तर मित्रांनो, भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंगने पुन्हा एकदा इंडिया ओपन 2026 जिंकले असून यासोबतच तिने सलग दुसरे JSW इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. तर मित्रांनो, ही अनाहत सिंग कोण आहेत? तर त्या भारताचे आघाडीच्या स्क्वॅशपटू आहेत मित्रांनो, आणि त्यांनीच नुकतेच इंडिया ओपन 2026 मध्ये महिलांची विजेतेपद पटकावलेले आहे. आणि मित्रांनो, 18 वर्षीय खेळाडूने 22 मार्च 2026 रोजी झालेल्या एका उत्कृष्ट सामन्यात इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत 29व्या क्रमांकावर असलेल्या हाना मोताजाचा पराभव केलेला आहे. आणि मित्रांनो, स्क्वॅशपटू अनाहत सिंगने कोणाचा पराभव केलेला आहे? तर इजिप्तच्या मोताजाचा पराभव करून हे विजेतेपद मिळवलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या संस्थेने OPU IVF ET तंत्रज्ञानाचा वापर करून साहिवाल वासरांच्या उत्पादनात यश मिळवलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ICAR IVRI या संस्थेने हे यश मिळवलेले आहे. आता अधिक माहिती जाणून घ्या याच्याबद्दल. भारताच्या पशुधन क्षेत्रासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने IVRI प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून साहिवाल या देशी जातीच्या वासरांना यशस्वीरित्या जन्म दिलेला आहे. तर मित्रांनो, प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या देशी वासरांना जन्म दिलेला आहे? तर साहिवाल या देशी वासरांना जन्म दिलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, याचा फायदा काय होणार आहे? तर भारतातील देशी पशुधन पैदास, दुग्ध उत्पादकता आणि अनुवंशिक सुधारणेला चालना मिळणार आहे या तंत्रज्ञानामुळे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, सुगम डिजिटल गुजरात उपक्रमाचे उद्दिष्ट कोणत्या प्रकारचे शासन साध्य करणे आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चेहरा रहित, रोख रहित आणि कागद रहित शासन म्हणजेच की पेपरलेस गव्हर्नमेंट. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, अलीकडेच गुजरात राज्याने पारदर्शकता सुधारण्यासाठी आधार, डिजिलॉकर आणि UPI चा वापर करून चेहरा विरहित, रोख विरहित आणि कागद विरहित प्रशासनासाठी गुजरातने सुगम उपक्रमाअंतर्गत 20 नागरिक सेवांचे डिजिटलीकरण केलेले आहे. तर मित्रांनो, हे सुगम डिजिटल योजना कुणाची आहे? तर गुजरात सरकारची. आणि त्याचे उद्दिष्ट काय आहे? तर चेहरा विरहित, रोख विरहित आणि कागद विरहित म्हणजेच की पेपरलेस गव्हर्नमेंट स्थापन करणे हे या सुगम डिजिटलचा उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ज्यामुळे काय होणार आहे? तर डिजिटल गुजरात पोर्टलद्वारे संपूर्ण ऑनलाईन सेवा वितरण यंत्रणा सक्षम होणार आहे या सुगम डिजिटल उद्दिष्टामुळे.
तर मित्रांनो हे होते आजचे आपले 25 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि ते जे की सर्वच्या सर्व महत्वाचे होते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.